भारतीय जनता पार्टीचे पक्षाकडून आज उमेदवार साई बाबुळकर यांनी नगरपालिका नगर परिषदमध्ये आज निवडून आले आहेत। त्यांना या संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया घेऊ। आपलं नाव? मी साई बाबुळकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष। माझी आई रुक्माबाई बाबुळकर हे भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेली आहे आणि या निवडून आलेल्याचा श्रेय सगळे माझे वरिष्ठ पदाधिकारी, हदगावची आमची मंडळी आणि अशोकराव चव्हाण साहेब जिल्हा अध्यक्ष यांना हे श्रेय जाते। यांनी अपाट माझ्यापेक्षा जास्त माझे मित्रपरिवाराने यांनी वरिष्ठ माझे पदाधिकारी यांनी मेहनत केल्यामुळे आज हे यश भेटलेलं आहे। कारण माझ्या सीटसाठी सगळ्यांनी आशा सोडली होती, मगर यांनी आशा सोडली नाही। मला यांनी सकाळी सगळ्यात आधी येऊन उठवायचे सगळेजण, आमचे शिरीष भाऊराव, दत्तराव बाबत पाटील, आमचे उमाकांत भोरेराव, आमचे डॉक्टर साहेब निळे साहेब, सगळ्यांनी की चल तू लवकर प्रचारला चल, तुझी सीट लागते। यांनी मला एकमेव हिंमत दिलं माझ्या मित्रांनी आणि माझ्या स्वैर्याधाऱ्यांनी एकदम निवडून आणल्यामुळे मी सगळ्या जनतेचा आभार मानतो। आपल्यासमोर भारतीय जनता पार्टीकडून राज्य परिषद सदस्य श्रीष मनाटकर यांच्याकडून या निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपलं आमदार खासदार नसताना आपण आज या नगर परिषदेमध्ये आपल्याकडून आतापर्यंत 3 सीट निवडून आणले आहेत, याबद्दल आपलं मत? केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांचं सरकार यांच्या बळावर आणि अशोकराव साहेबांच्या भरोशावर आम्ही हदगावला एक मतानं सर्व भारतीय जनता पार्टी आम्ही उभी केली आणि शिवसेना भाजप युतीमध्ये एवढ्या एकदिलानं काय म्हणते त्याला एकदिनानं लढून सुद्धा आमच्याकडं आज आमदार नाहीत, आमच्याकडं खासदार नाहीत, कुठला लोकप्रतिनिधी नाही, जिल्ह्याचं आमच्याकडं लक्ष सुद्धा नाही, पण स्थानिक बळांवर, स्थानिक जनतेवर, स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांवर हे जे यश आलेलं आहे ते फक्त केवळ आणि केवळ आमच्या स्थानिक लोकांच्या भरोशावर हे पण निवडून आलेलं आहे। त्यामुळे मी सगळं श्रेय आमच्या श्रेष्ठींना तर देणारच आहे, पण त्यासोबत हदगावची सर्व पदाधिकारी आमची मंडळी जे तन आणि मनानं धनाने त्यांनी कुठली अपेक्षा न करता निवडून आणलं साई बाबुळकरला, आणि ते दोन्हीचे आमचे सचिन सूर्यवंशी आणि अरुणाताई घोटकाळे म्हणजे 4 पैकी 3 निवडून आणल्या आणि 5 जर दिल्या असतात आम्हाला 5 पैकी 4 आल्या असत्या, पण माहीत नाही काय कुठल्या गोष्टीचं काय कमी पडली। पण 100% सांगतो याच्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवर झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा आहे, मी एवढी तुम्हाला ग्वाही देतो। तालुका अध्यक्ष तातेराव पाटील यांच्याकडून आपण या निवडणुकीची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय म्हणतात तातेराव पाटील साहेब, आपण जे या निवडणुकीमध्ये जो भूमिका बद्दल आपले मत? देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे। आणि या जिल्ह्यामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या सहकाऱ्यांनी हदगाव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, पण आमच्या मित्रपक्षांनी काही प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत लढली। आमची ताकद खूप कमी आहे असं आम्हाला म्हणत होते, प्रत्येक वेळेस हिंमत होते, पण आम्ही युतीमध्ये 2 जागा जिंकलो 4 पैकी, आणि 1 जागा शिवसेनेचा बंडखोर धनुष्यबाण उमेदवार उभा असतेच देखील साई बाबुळकर यांची आई प्रचंड मतांनी निवडून दिली। त्या प्रभागातील सर्व मतदारांचे 72 मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टी सर्व टीमचं सुद्धा इथं मी स्वागत करतो। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं कोणीही भारतीय जनता पार्टीला कमी लेखून चालणार नाही आणि निश्चितच आम्ही स्वभावावर निवडणुका लढून जिंकून दाखवू।